छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढं सांगावे तेवढे कमीच आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीमध्ये आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी आपण दर्शन सर्वांनी या ठिकाणी घेतलेलं असेल। मी सगळ्या कर्जतकरांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आता मोहन फराड यांनी संपूर्ण इतिहास या ठिकाणी सांगितलेला आहे। सागर सुर्वे आपला हा इतिहास संशोधक म्हणून कर्जत नव्हे तर महाराष्ट्रासाठी या देशासाठी करणारा हा युवक हा सुद्धा आपण कर्जतकर म्हणून आपण पाहत आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढं सांगावे तेवढे कमीच आहे। पण रायगडकर खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये आपण त्यांचे वारसदार म्हणून जन्माला आलेलो आहोत। या गोष्टीचा सार्थ अभिमान मी कर्जत खालापूर मतदारसंघाचा आमदार म्हणून हिंदुत्ववादी विचारांचा वारसा जपणारा एक नेतृत्व म्हणून मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे। आणि म्हणून माझ्या कर्जतमध्ये मी कालही एका दीपोत्सवाच्या ठिकाणी सांगितलं की कर्जत बदलतंय, पण बदलत्या कर्जतमध्ये आम्ही आतापर्यंत साताऱ्याच्या गादीपासून ते रायगडाच्या किल्ल्यापर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक इतिहास आपण त्या ठिकाणी वाचलेले आहेत। परंतु मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवमंदिर मी माझ्या पोसरीच्या तळावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बांधलेलं आहे। शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षप या भूमंडळी असं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल म्हटलं गेलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य हे 7 समुद्रापलीकडचं आहे। जोपर्यंत आपण रायगडावर येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्याला समजत नाही। आणि म्हणून आपल्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती ही रायगडाच्या या भूमीवर नतमस्तक झालीच पाहिजे, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण हिंदुत्व विचाराची माणसं आहोत हे त्यावेळेस खऱ्या अर्थाने सिद्ध होईल। छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जर आपण पाहिलं तर संपूर्ण कुटुंब हे स्वराज्यासाठी या हिंदुत्वाच्या विचारासाठी अक्षरशः डावाला लावलेला आहे। असं नेतृत्व 1800 सालामध्ये छत्रपती शिवाजींच्या रूपाने या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला मिळालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक छोटीशी गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो, याच्यावरून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय होते आणि त्यांचे विचार कशा पद्धतीने आपण आत्मसात केले पाहिजेत हे आपल्या साऱ्यांच्या लक्षात येईल। या जगामध्ये अनेक देश आहेत, या देशामधील व्हिएतनाम एक छोटीशी कंट्री आहे। या कंट्रीचं बलाढ्य अमेरिकेशी युद्ध सुरू झालं त्यावेळेस अमेरिकेला त्या ठिकाणी असं वाटलं होतं की आम्ही व्हिएतनाम कंट्रीला 24 तासाच्या आतमध्ये उद्ध्वस्त करू शकू एवढी बलाढ्य असणारं अमेरिका। परंतु या ठिकाणी तुम्हाला सांगतो की व्हिएतनाम कंट्रीच्या राष्ट्राध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र वाचलेलं होतं आणि त्या शिवचरित्रामध्ये गनिमी काव्याने कशा पद्धतीने युद्ध लढलं जातं, गविनी काव्याने कशा पद्धतीने रणनीती आखली जाते हे छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या काळामध्ये त्यावेळेस सुद्धा दाखवलेलं होतं। आणि हे साऱ्यांनी आपण संपूर्ण हिंदुस्थानाने त्यावेळेस पाहिलेलं होतं आणि तीच रणनीती त्यावेळेस व्हिएतनाम कंट्रीच्या राष्ट्राध्यक्षांनी फॉलो केली। आणि त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटेल का शिवचरित्र वाचून त्या व्हिएतनाम कंट्रीच्या सैनिकांना त्यावेळेस गोरले म्हणून संबोधलं जायचं आणि त्या गोरिले सैनिकांनी त्यावेळेस जंगलामधून ते युद्ध लढलं गेलं आणि ते युद्ध अनेक वर्ष चाललं, परंतु ते युद्ध व्हिएतनामने जिंकलं गेलं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्र वाचलं गेलेलं होतं आणि शिवचरित्र आत्मसात केलेलं होतं म्हणून। आणि म्हणून असे छत्रपती आपल्या सगळ्यांना लाभले हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे। तुम्हाला अजून एक त्या विषयात सांगतो, ज्या वेळेस ते युद्ध जिंकलं गेलं त्या राष्ट्राध्यक्षांनी त्यावेळेस त्या राष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक बनवलं गेलं आणि त्या राष्ट्राध्यक्षांचं नाव खाली त्या ठिकाणी लिहिलं गेलं। पुढील काळामध्ये त्या राष्ट्राध्यक्षा मृत्यू पावल्या, त्या ठिकाणी दुसऱ्या महिला राष्ट्राध्यक्ष झाल्या आणि त्यांना भारत देशाच्या दौऱ्यावर त्या आलेल्या होत्या। आणि त्या राष्ट्राध्यक्षा ज्यावेळेस भारत देशाच्या दौऱ्यावर आल्या त्यावेळेस आपल्या राजशिष्टाचाराप्रमाणे त्यांना दिल्लीचा लाल किल्ला असेल, महात्मा गांधींची समाधी असेल हे दाखवण्यात त्या ठिकाणी आलं, तो प्रोटोकॉल आहे आपला। परंतु त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या व्हिएतनाम कंट्रीच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या राष्ट्राध्यक्षांकडे एक मागणी केली की मला
रायगडचा किल्ला आणि रायगडची समाधी महाराजांची पाहिजे आहे ती मला आपण दाखवाल का? आणि त्यावेळेला दिल्लीवरून व्हिएतनाम कंट्रीच्या राष्ट्राध्यक्षांना रायगडावर आणण्यात आलं. मित्रांनो, व्हिएतनाम कंट्रीच्या राष्ट्राध्यक्षा रायगडावर आल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाल्या आणि त्या ठिकाणची असणारी माती आपल्या मुठीमध्ये घेतली आणि ती माती त्यांनी आपल्या पर्समध्ये टाकली आणि त्या राष्ट्राध्यक्षांच्या हाताला लागलेली माती त्यांनी कपाळावर लावली गेली. त्या राष्ट्राध्यक्ष काय उद्गारले असतील मित्रांनो, की ही माती मी माझ्या राष्ट्राच्या मातीमध्ये नेऊन मिक्स करेल की माझ्या राष्ट्रामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत. नेतृत्व या महाराष्ट्राला, या देशाला, या जगाला मिळालेलं आहे आणि हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. आणि त्या रायगडच्या राजधानी आणि आपल्या ह्या रायगड किल्ल्यावर आपण दर्शनासाठी, महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. हे खऱ्या अर्थाने माझ्या ह्या युवकांनी या ठिकाणी हिंदुत्वाचे विचार सांगितलेले आहेत. ते नसानसात धुंडले पाहिजेत, ते विचारात आणले पाहिजेत, ते कुटुंबात आणले पाहिजेत, ते आत्मसात केले पाहिजे, ते आपल्या अधिनिक्रमात आणले पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाला आपल्याला समजतील आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं एक युवा पिढी सक्षमपणे घडू शकेल. मग मात्र मला राजकारण करण्याची काय गरज येणार नाही असं वाटतं. अशा पद्धतीचं काम मला सगळ्या आपल्याकडनं अपेक्षित आहे. आज आपण सारेजण एकत्रपणे कर्जतकर या ठिकाणी आलात, फार समाधान वाटलं. कारण जे विचार घेऊन 20 वर्ष सातत्याने हिंदुत्वाचे विचार घेऊन काम करत असताना कदाचित आपल्याला सुस्त झोप लागलेली होती आणि आज खऱ्या अर्थाने कर्जतकर खऱ्या अर्थाने हिंदुत्वाच्या विचारांनी बाहेर पडलेले पाहून मी माझे सगळे कार्यक्रम रद्द करून आज रायगडवर या ठिकाणी आपल्याला भेटण्यासाठी आलेलो. कारण कित्येक वेळा रायगडवर आलेलो होतो, परंतु आपल्याला भेटणं जरुरी होतं. कारण हे विचार आपल्याला खऱ्या अर्थाने आत्मसात करायचे. हे विचार आपल्याला कर्जतमध्ये, या मतदारसंघामध्ये, या संपूर्ण रायगडमध्ये घेऊन जाऊन एक युवा पिढी आपल्याला सक्षमपणे घडवायची आणि हे काम आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून एकत्रपणे करायचंय. मगाशी आता माझ्या सागरने सांगितलं की दरवर्षी अशाच पद्धतीने सुरू राहू द्या. सागर, यावर्षी 1000 आलेत, पुढच्या वर्षी 2000 शिवसैनिक रायगडावर आले पाहिजेत. तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला सगळ्यांना त्या गोष्टीचा अभिमान वाटेल. जेवढे रायगडकर, कर्जतकर रायगडावर येतील तेवढ्या आणण्याची जबाबदारी शिवकृपेच्या आशीर्वादाने जेवढी शक्ती मला मिळेल तेवढं सगळं आपण अर्थसहाय्य त्या ठिकाणी सगळ्यांना करू आणि आपल्या सगळ्या कर्जतकरांना हे कायमस्वरूपी आपले विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे असेच आपल्या सगळ्यांच्या बरोबर राहू द्या. पुन्हा एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र करतो, सगळ्यांना जय शिवराय बोलतो आणि आपल्याला सगळ्यांची त्या ठिकाणी जी व्यवस्था स्नेहभोजनाची केलेली आपण सगळ्यांचा लाभ घ्यावा आणि संपूर्ण रायगड आपण पाहून घ्या. या ठिकाणी असणारे गाईड जे आहेत ते आपल्याला उत्तम मार्गदर्शन या ठिकाणी करतील. तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर येत असतो आणि तो आत्मसात आपण सगळ्यांनी करावा अशी विनंती या निमित्ताने करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक मिनिट फक्त घेतो. आपण सर्वजण इथून गेल्यानंतर आपला जो खाली आपण जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे.